बाळ जेव्हाही जन्माला येतं, तेव्हा ते अगदी गोरं, अगदी लोण्यासारखं गोरं-गोरं दिसतं सगळ्यांना. पण मग काही दिवसांनी जेव्हा ते जन्माल्यानंतर काही दिवसांनी बघतो त्याचा रंग बदललेला असतो. आता हा रंग बदलला, की सगळ्यांना खूप भारी टेन्शन येतं, की आता बाळाचा रंग का बदलला? तर काही लोकांना असं वाटते, की आता जे मालिश चालू आहे बाळाची तेव्हापासून बाळाचा रंग बदलतो आहे किंवा ते कारण आहे बाळाचा रंग बदलण्याचा. तर आज आपण नेमकं जाणून घेऊयात, की मालिश केल्याने खरंच बाळाचा रंग बदलतो का? नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. खरंच मालिश केल्याने बाळाचा रंग बदलतो का? किंवा जो बाळाचा रंग बदलतो, त्यासाठी कोणकोणते फॅक्टर आहे जे जबाबदार आहे? याविषयी आणि सोबतच मालिश केल्याने बाळाचा रंग बदलत आहे, तर मग आपण मालिश बंद करायला पाहिजे का? ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात आधी हे जाणून घेऊया, की बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा ते इतकं सुंदर, इतकं म्हणजे लोण्यासारखं गोरं कसं दिसतं, की बाळ जे असतं ते 9 महिने पूर्ण आईच्या पोटात असतं, आईच्या गर्भात असतं. आईच्या गर्भामध्ये ना त्याला बाहेरचं ऊन लागतं, ना बाहेरचं पोल्युशन मिळतं. तो सगळ्यांपासून वाचलेला असतो आणि आईच्या पोटात बाळ हे पाण्यामध्ये, फ्लुइडमध्ये असतं. त्याच्यामुळे तो खूप सुंदर असं त्याचा गोंडा आहे तो लोण्यासारखा दिसतो. सो आता जेव्हा तो आईच्या पोटातनं बाहेर येतं, तेव्हा काय होतं, की आता बाळाला आलेल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये त्याला ॲडजस्ट करायचं असतं. सो जसं-जसं तो एन्व्हायर्नमेंटमध्ये ॲडजस्ट करत जातो, तसा त्याचा रंग बदलत जातो. बाळाचा जो रंग आहे, बाळाला जो रंग मिळतो तो त्याच्या जेनेटिक्सवर अवलंबून असतो. त्याला त्याच्या आई-वडिलांकडून जशा प्रकारे जीन्स मिळतात, त्या प्रकारे त्याचा रंग जो असतो तो डिसाईड होत असतो. म्हणून यासोबतच अ, बाळ कुठे राहतं, म्हणजे खूप उन्हात जात आहे का? किंवा खूप पोल्युटेड एरियामध्ये राहत आहे का? कधी-कधी या सुद्धा फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल असतात बाळाच्या रंगासाठी. आता मालिश केल्याने मग खरंच बाळाचा रंग बदलतो का? हो. कधी-कधी बाळाच्या रंगामध्ये थोडासा फरक येतो मालिश केल्याने. कारण की हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव यामध्ये सांगते आहे, की माझ्या मुलीची सरसोच्या तेलाने मालिश करवली होती. सो तेव्हा असं झालं, की जेव्हा तिला मालिश करत होते, तेव्हा तिचा रंग थोडासा बदलला. म्हणजे थोडासा डल झाला. सो आम्हाला तेव्हा हे समजलं, की ही मालिश करत आहे म्हणून हिचा रंग बदललेला आहे. पण म्हणून आम्ही मालिश बंद केली नाही. तिची मालिश आम्ही बंद केली नाही. तिची मालिश आम्ही चालू ठेवली. ज्यावेळेस तिची मालिश बंद करायची होती, त्याच वेळेस, त्या योग्य वेळेसच आम्ही तिची मालिश बंद केली. सो मालिशमुळे जो हा बदलणारा रंग आहे, हा अगदी टेम्पररी आहे. म्हणजे जेव्हापर्यंत तुम्ही मालिश करत आहे बाळाची, तेव्हापर्यंतच तो तसा राहणार आहे. त्यानंतर तो आपला बाळ जे आहे, तो त्याचा मूळचा रंग घेणार आहे. म्हणून घाबरून जाऊन बाळाची मालिश बंद करू नका. कारण की मालिशमुळे जो रंग बदलतो, हा टेम्पररी आहे, तो पर्मनंट नाही. म्हणून बाळाची मालिश जोपर्यंत गरजेची आहे तोपर्यंत करायचीच आहे, की जेणेकरून मालिश केल्यामुळे तुमचं बाळ जे आहे ते स्ट्रॉंग होणार. तुम्हाला स्पेसिफिकली सरसोच्या तेलाबद्दल सांगितलं आहे, कारण की मी सरसोच्या तेलाने माझ्या बाळाची मालिश केली आहे. होऊ शकते तुम्ही दुसऱ्या कोणत्या तेलाने करत असेल, त्याच्याने नसेल फरक पडत. तर हा सगळ्यांचा आपला एक अनुभव आहे, तो वेगवेगळा असतो. त्यामुळे मी जो माझा अनुभव आहे, तो तुमच्याशी शेअर केलेला आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.